टॉस जिंकला दिनादेवी राजापूर या टीमने. त्याच्यानंतर त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच DN नगर बॉयज या टीमला फलंदाजीचं आमंत्रण दिले गेले. मागील मॅच मधील मॅच विनर खेळाडू 24 धावा त्याच्या बॅटमधून आला तो राहुल. पहिलाच बॉल यावेळेस आपण जर पाहिलं तर फ्लिक्सचा फटका पाहायला मिळतोय, ज्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगल आले पहिल्याच बॉलवरती. राहुल आणि विनीत अशी सलामीची दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती शिवम देखील चांगला बॉल मनगटाचा वापर करताना पाहायला मिळतात. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी या पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळतात आपल्याला. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आल्यात. 5 ओव्हरची होणारी मॅच. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ केला जातोय. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉलला फेकी करतील, त्याचबरोबर मात्र निश्चितच एक सिंगल घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धाव फलकावरती थोडस हालचाल होताना पाहायला मिळते. 3 धावा लागल्या जातात. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल चाललाय समोरच्या इमारतीवरती आणि फलंदाज विनीतच्या बॅट मधून येतोय. या मॅच मधील पहिला षटकार. षटकार आलाय. मागील मॅच मध्ये राहुलने ही खेळी केली होती. यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. खराब बॉल होता, त्याच्यावरती त्याला सन्मान दिला होता. एकच धाव घेतली होती. मागील बॉलवरती आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला होता. यावेळेस बॉल चांगला होता, त्याला सन्मान दिलाय. चांगलं क्रिकेट आपल्याला विनीतच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. धावफलकावरती नजर लागली तर 10 धावा लागल्या जातात. यावेळेस आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. राहुलच्या बॅट मधून येतोय ह्यूज इट सिक्सर. सोळा धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 16 धावा लागल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज मात्र आता रंगात येताना पाहायला मिळतात, लय मध्ये पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी रोहितने केली होती. या मॅच मध्ये त्याची थोडीच फलंदाजी करताना विनीत देखील पाहायला मिळत आहेत. ज्या विनीतच्या बॅट मधून एक षटकाराला एक सिंगल आले. दुसऱ्या बाजूला राहुलच्या बॅट मधून देखील एक सिंगल आले, एक षटकाराला आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती शुभम दाखल झालेत. शिवम आणि शुभमने मागील मॅच मध्ये किफायतशीर गोलंदाजी केली होती. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातामध्ये बॉल जातोय. बॉलची फेकी होईल, त्यावर पुन्हा एकदा एकेरी धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धाव फलकावरती हालचाल होईल. 17 धावा लागल्या जात आहेत. त्याचबरोबर स्ट्राईक देखील आपण जर पाहिलं तर चेंज झालेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, लेग कटर हाताळला होता. बॉल पिचिंग झाला, त्याच्यानंतर कट झाला आणि त्याच्यानंतर बॅटवरती थोडासा ब्रश झालेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अठरा धावा लागल्या जात आहेत फलकावरती. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना दुसरं षटक आहे. शुभम आहेत सज्ज. यावेळी ऑन साइडला बिगिट केला जातोय.
बॉलला उंची जास्त, कॅच ड्रॉप झाली आहे, चूक घडली आहे आणि इथे धावचीची देखील संधी निर्माण झाली होती. जरूर खराब फेकी पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली आहे. अठरा धावा लागल्या जात आहेत फलकावरती. हो यावेळेस इन टू दी आर्क त्याला पाठवलं जाईल का? आउट ऑफ द पार्क परंतु अखेरच्या मोमेंटला बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते. पहिला आपण जर पाहिलं तर झाडाला तडकून बॉल आतमध्ये आला, त्याच्यानंतर सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. चौकार येतोय, धावा येत आहेत, धावांचा वोग मात्र चालू आहे. अक्षरशः चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती लागल्या जात आहेत. 22 धावा, 22 रन ऑन दी बोर्ड. ओहो यावेळेस बॅटची कडा घेतली जाते. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, सरळ धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. इथून आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल. नीनादेवी राजापूर टीमच्या गोलंदाजांना दुसऱ्या बाजूला मोठ्या फटक्यासाठी ओळखले जाणारे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण जर पाहिलं तर विनी, दुसऱ्या बाजूला राहुल. हो यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला डिलिव्हर केला पाहायला मिळतोय. अक्षरशः खोदून काढलं जात आहे बॉलला, ज्यावरती एक धाव घेतली जाते. पुन्हा एकदा सिंगल येते. सिंगल दुसऱ्या ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत. 11.50च्या सरासरीने 23 धावा. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय वैभव. मागील मॅचचा मॅच विनर खेळाडू वैभव दाखल झालेत. स्ट्राईक एंड वरती मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात विनीत. हो यावेळी लॉफ्ट केला जातोय समोरच्या दिशेने. 2 धावा घेतल्या जात आहेत. ताकद अपुरी पडलेली पाहायला मिळाली आहे, परंतु 2 धावा निश्चितच घेतल्या जात आहेत टीमच्या टोटल मध्ये आणि स्वतःच्या वैयक्तिक अकाउंट मध्ये देखील 2 धावा ऍड करताना पाहायला मिळत आहेत विनीत. पंचवीस धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. वैभव गोलंदाजी ट्रॅक होताना वरती सज्ज होताना पाहायला मिळतात. समोर विनीत. चूक झाली आहे वैभव कडून, चूक झाली आहे. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळती धावा 6. येतो हा षटकार. एकतीस धावा लागल्या जात आहेत फलकावरती. 31 रन ऑन दी बोर्ड.
ओ यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. बॅटची स्लाइस एज घेतली होती का पाहावं लागेल. शेवटच्या क्षणी विकेट किपर कडून बॉल आपण जर पाहिलं तर ड्रॉप झालाय, त्यामुळे डॉट बॉल येतोय. इथून ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना वैभव एक षटकार आलाय त्याच्या अगेन्स्ट. विनीतच्या बॅट मधून धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 31 धावा, 31 रन ऑन दी बोर्ड. एकतीस धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. वैभव हो यावेळी समोरच्या दिशेने, यावेळेस मात्र प्रॉपर मिडलिंग झालंय का? येस, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे जात आहेत, याचा अर्थ विनीतच्या बॉट म्हणून आणखी एक ह्यूज सिक्सर. मागील मॅचचा मॅच विनर खेळाडू वैभव वरती देखील यावेळेस आक्रमण केली जात आहेत. हल्ले प्रतिहल्ले करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुललेंचा बॉल ऑन साइडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज विनीतच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग सिक्सर. त्रेचाळीस धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 43 रन ऑन दी बोर्ड. अजून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला जुन्या बॉलची पूर्तता करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये जुने बॉल द्यायचे. चला मॅच बॉल आलाय, त्यामुळे मॅच बॉलनेच मॅच ऑन होईल. शेवटचा बॉल आहे. ओव्हर नंबर 3 चा विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या. आतापर्यंत या षटकामध्ये देखील 20 धावा खर्च केल्या वैभवने. मागील मॅच मध्ये 6 बॉल 7 चं समीकरण असताना त्या धावा डिपेंड केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव आली आहे. चला विनीत नंतर षटकार हॅट्रिक संपन्न केली तर स्पर्धेचे मुख्य आयोजक विनीत गमरे यांच्या प्रणय गमरे यांच्याकडून विनीतसाठी कॅश प्राइज आले.
निलेश यतीन 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 वादळी खेळी करून विनीत माघारी परतले. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यतीन विनीत आलेत, यतीन गेलेत राहुलची साथ देण्यासाठी. ओहो, यावेळेस देखील बॅटची कडा घेतली जाते. बॉल टर्न घेणार आहे. इथून आपण जर पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. सिंगल येते. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. धावफलकावरती नजर टाकली तर लागले जात आहेत 58 धावा. 57 या आकड्यावरती पहिला धक्का लागलेला पाहायला मिळाला डीएन नगर बॉईज या टीमला. हो, यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली गेली आहे. बॉलला उंची जास्त आणि बघता बघता बॉलने लांबी देखील गाठली आहे. राहुलच्या बॅट मधून आणखीन एक ह्यूज हिट सिक्सर. ओ, यावेळेस चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. ओ, नंबर 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4थ्या ओव्हरची होईल सांगता. चौसष्ट धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 64 रन ऑन दी बोर्ड. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लावलेली पाहायला मिळते डीएन नगर बॉईज या टीमने. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर मागील मॅच मध्ये 42 धावांचा बचाव करण्यामध्ये यशस्वी ठरले होते हेच गोलंदाज. आणि यावेळेस मात्र या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढलेली पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विनीत होता, दुसऱ्या बाजूला राहुल होता. राहुल आहे मैदानाच्या आतमध्ये आहे तर विनीत बाधून माघारी परतले. तर तिसऱ्या क्रमांकावरती यतीन दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज कोण येणार हे देखील पाहावं लागेल, कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविले जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती केशव दाखल झालेत. अश्विन, माफ करा, अश्विन दाखल झालेत. समोर नवीन आलेले फलंदाज यतीन आहेत. नॉन स्ट्रायकिंग एरियावरती राहुल आहेत. यतीनच्या 6 हॅट्रिक साठी प्रणयजी गमरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल आहे अश्विनचा. यावेळेस आपण जर नजर टाकली तर व्हाईट बॉल आहे. उजव्या स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल. या बॉलला देखील पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला जात आहे. पंचांच्या माध्यमातून मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती अश्विन. हो, यावेळेस फुलटॉस बॉल, मोठा फटका लगावला जातोय. येस, चमकार आलाय फलंदाज. आपण जर पाहिलं तर निश्चितच यतीनच्या बॅट मधून मात्र यावेळी चमकार येतोय. हो, यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, परंतु यावेळेस काढलाय गोलंदाजाचा फेस. अक्षरशः आपण जर पाहिलं तर गोलंदाजावरती तुटून पडलेला पाहायला मिळतोय हा फलंदाज. अर्थातच यतीनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक ह्यूज हिट सिक्सर.
फोर्टी हा खेळाडू आहे. यतीन त्याच्या बॅट मधून ज्या पद्धतीने धावा येत आहेत कोणी बोलणार देखील नाही की हा फोर्टी खेळाडू असेल. हो यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. दोन धावा येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा अश्विन सज्ज झाले. थोडंसं महागडे षटक पाहायला मिळत आहे. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेऊन काढलेला हा बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला पकडतील, बॉलला फेकी करतील, त्याच्यावर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 78 धावा. 78 रन ऑन दी बोर्ड. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या. मला वाटते काल 72 काय 71 लागले होते, आज 78 झालेत. 78 धावा झालेत. सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातो. गतीने बीट केले जात आहे फलंदाज राहुलला. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल. कशा पद्धतीने अश्विन हा बॉल डिलिव्हर करतील हे देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल आहे. मोठी टोटल धावफलकावरती लागली गेली. 78 धावा लागल्या गेल्यात. किती धावांचा पाठलाग करावा लागेल या बॉलवरती समजणार आहे. हो यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉलला उंची जास्त, एलिमिनेशन देखील लाभलेलं आहे. येस सिक्सर आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय. धावफलकावरती तब्बल 84 धावा लागल्यात आणि जिंकण्यासाठी 85 धावांचं आव्हान सेट केलं गेलंय नीना देवी राजापूर या टीमच्या समोर. मोठ्या ध्येयाचा पाठलाग करताना मोठा फटका येतोय का, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावांवरती समाधानी व्हावं लागेल. इथून आपण जर पाहिलं तर फलंदाज अनिकेत मागील मॅच मध्ये चांगली खेळी केली होती. तोच अनिकेत या बेस देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंड वरती सुयोग पाहायला मिळत आहेत. हो यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय, ज्यावरती एक धाव घेतली जाते. मोठा फटका खेळण्याची निश्चितच संधी चालून आली होती. चार धावा लागल्या जात आहे. धावफलकावरती नजर टाकली तर 85चा पाठलाग करायचे, 4 झालेले 81 बनवायचे आहेत. यावेळी फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. 2च धावा येत आहेत. 2च धावा येत आहेत. मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्हाला पाहूनच फलंदाजी करावी लागेल, कारण ज्या बाजूला षटकार आहे त्या बाजूला तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. समोरच्या दिशेने आपण जर पाहिलं तर समोरच्या इमारतीवरती जर बॉल पडला तर निश्चितच तुम्हाला षटकार मिळणार आहे. यावेळी चांगला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न सुयोगचा. यावेळी फलंदाज आपण जर पाहिलं तर एक धाव घेतील. मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येते एक धाव. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फुटबॉल पद्धतीने बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न झाला होता जरूर, परंतु दर्शन चाफेकर यशस्वी होत नाहीयेत. एक धाव घेतली जाते. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 7 धावा. हो यावेळीचा हा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. पुन्हा एकदा साइड स्क्रीन वरती जाऊन आदळतोय. सिंगल घेतली जाईल.
शेवटच्या बॉलवरती एकेरी धाव आली. शेवटच्या बॉलवरती एक धावेच्या मदतीने धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 8 धावा. पहिलं षटक चांगलं राहिलं दर्शन चाफेकर यांचं. अप्रतिम षटक अप्रतिम स्पेल त्यांचा पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला विचार केला तर फलंदाज थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण जर पाहिलं तर राहुल दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर अनिकेतच्या बॅट मधून या वेळेस देखील मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न झालाय. कॅच ड्रॉप झाली आतमध्ये आलाय बॉल. एक धावच घेतली जाते. सिंगल वरती समाधानी व्हावं लागेल दोन्ही फलंदाजांना. या बीच काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी चेंडू एस्ट्यांवरती जाऊन आदळलाय. एस्टे अक्षरशः उखाडून टाकलेले पाहायला मिळते. सुयोगला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर राहुलच्या खात्यामध्ये पहिली विकेट झाली जमा. धक्का क्रमांक 1 लागतोय राजापूर टीमला. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यात नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अनुप. आता ही ती जोडी ज्या जोडीने मागील मॅच मध्ये निनादेवी राजापूर या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. हो यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जाते. कोलबॉल टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढला जातोय समोरच्या दिशेने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत राहुल जोपर्यंत बॉलला फील करतील तदवर मात्र निश्चितच आणखी एक सिंगल घेतली जाते. हो यावेळेस गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. परफ्यूम डिलिव्हरी हाताळलेली पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर होता बॅटर. आपण जर पाहिलं तर अनिकेत बीट होताना पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस मोठा फटका लगावला जातोय आणि इथे पंचांचा निर्णय येतोय सिक्सर. 6 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती नजर टाकली तर धावफलक गुळफाळताना जाऊन पोहोचत आहे. 16 या आकड्यावरती 16 रन ऑन दी बोर्ड. सोळा धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे माफ करा. ओहो हो यावेळेस आपण जर पाहिलं तर उजव्या स्टिकच्या खूप बाहेरून जातोय हा बॉल. पंचांनी देखील व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक अतिरिक्त बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाज आपण पाहिलं तर निश्चितच राहुलला. हो याही वेळेस आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 17 धावा. 70 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट गमावली सुयोगची.
इथे गोलंदाजीसाठी सम्यक दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर अनुपची विकेट आली आहे. सम्यकच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट येते. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिली आहे आपल्या टीमला, अर्थातच डीएन नगर बॉयज या टीमसाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मुन्ना दरन मशीन मुन्ना मयूर दाखल झालेत. मयूर दाखल झालेत. मागील मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती मयूरने. अखेरच्या क्षणी येऊन मोठी फरकी त्याच्या देखील बॅट मधून आले होते. यावीस बाय बॉल आहे. ऑफस्टिकच्या खूप बाहेरून जातोय हा बॉल. या बॉलला देखील पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. त्यामुळे एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली सध्याच्या घडीला 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी बोर्ड. इथे चांगला बॉल, इथे चांगला बॉल. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण जर पाहिला तर मयूरचा चॉप करण्याचा प्रयत्न. फसलाय. डॉट बॉलची होईल सांगता. निर्धाव चेंडू गणला जाईल मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत सम्यक. याही वेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. याही वेळेस बॉल आपण जर पाहिला तर बॅटची कडाई घेतली. त्याच्यानंतर विकेट किपरच्या पाठीमागे चाललाय बॉल. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यामुळे एक धाव धावून पूर्ण केली आहे. सिंगलने धाव फलक पुढे सरसावतंय. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळी दिशा भरकटले. दिशा भरकटलेले पाहायला मिळतात. यावेळी समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर बुडवलं जात आहे. बॉल आतमध्ये येईल का? यस, आतमध्ये आला. याचा अर्थ धावा तुम्हाला धावून घ्यायच्या. त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. धावफलकावरती नजर टाकली तर लागलं जातात 21 धावा. 85चा पाठलाग करायचा आहे. मयूर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. यावेळी फुललेंचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. विकेट होईल पतन. फलंदाज मयूर बॅक टू द डॅगआउट. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत शुभम. इन ॲट नंबर 5 वरती शुभमचा मैदानाचा प्रवेश झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण जर नजर टाकली तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 21 धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सम्यक पुढचा बॉल घेऊन. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये बॉलला फील्ड केला जात आहे. दरम्यान एक धाव घेतली जाते. सिंगलने ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जातात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर माफ करा 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे. तिसऱ्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर 22 धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती 22 रन ऑन दी बोर्ड. तर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले दीपक गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तसे दीपक साठी कॅश प्राइज झालाय.
प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश निखिल कॅटरर्सचे सर्वे निखिल यांच्या शुभ हस्ते मात्र आपल्याला दिलं जाईल, परंतु त्यासाठी तुम्हाला एक एक विकेट घ्यावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक दाखल झाले. ओव्हर नंबर 4 मध्ये दीपकच्या हातामध्ये चेंडू सोपविला जातोय. मॅच महत्वाची आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी बजावताना दीपक देखील पाहायला मिळत आहेत. फलंदाजांनी आपलं कार्य पूर्णपणे बजावलंय. गोलंदाजांनी देखील आतापर्यंत तरी ते कार्य पूर्णपणे चोख बजावलेलं पाहायला मिळत आहे. चौथ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक समोर अनिकेत, तोही यावेळेस मोठा फटका लगावला जातोय. बॉलला उंची जास्त आहे. चला इथून आपण जर पाहिलं तर दोन धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 25 धावा. हो यावेळी समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. सी कॉर्नरला चिरत फाळ्यात बेगत चाललाय बॉल सरळ. 2 धावेंसाठी 2च धावा येत आहेत. मोठा फटका अनिकेतच्या बॅट मधून आला, परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता त्यावरती फक्त 2च धावा येत आहेत. दीपकच्या ओव्हरमध्ये पुढचा बॉल अनिकेत साठी. हो 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 यावेळेस वेग होता. फुल लेनचा बॉल होता, त्याच्याबरोबर वेग देखील होता. वेगाने बीट केलेला पाहायला मिळते अनिकेतला. मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजांच्या अक्षरच्या पिसं काढली होती. सलामीचे 3 फलंदाज आपण जर पाहिलं तर त्यामध्ये राहुल, विनीत आणि तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेले यतीन असतील. ओ यावेळेस बॉल असेल. यावेळेस एक अतिरिक्त धाव. पुन्हा बॉल डिलिव्हर करावा लागेल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज दीपकला. हो यावेळेस पुन्हा एकदा शरीरभेदी मारा पाहायला मिळतोय. पडल्यानंतर आतमध्ये आलेला हा बॉल पाहायला मिळाला. इथून आपण जर पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल येतोय. हो नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असेल. इथून आपल्याला पाहायला मिळते मॅच यावेळेस काय घडतंय. सिक्सर येतोय अनिकेतच्या बॅट मधून. शेवटच्या बॉल वरती मात्र षटकार आलेला पाहायला मिळाला आहे. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये सोहमच्या हातामध्ये बॉल सोपवला जातोय. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. तोच सोहम पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला बॉल वाईड आलाय. हो यावेळेस बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. गोष्टांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असणार आहे, कारण टार्गेट खूप दूर आहे. लक्ष खूप दूरवर राहिलेलं पाहायला मिळत आहे. 36 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. आपण नजर टाकली तर 36 रन ऑन दी बोर्ड. ओहो यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. 2 धावा येताना पाहायला मिळतात. या ठिकाणी फटके येत आहेत जरूर, परंतु फटक्यांचं रूपांतर मोठ्या धावसंख्येमध्ये होत नाहीये. ही कुठेतरी कमतरता जाणवली आहे.
पुढचा बॉल सोहमच्या ओव्हर मधील घेऊन चाललाय सोहम. हो या बेस लेग कटर पाहायला मिळतोय. आता बॉल थोडासा पाठीमागे ठेवला आणि त्याच्यानंतर वळण घेणारा हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन सरळ विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होईल समाप्ती. हो यावेळेस पण एकदा ऑन साईडला टर्न केला जातोय. सिंगल घेतली जाते. इथून हळूहळू आपण जर पाहिलं तर बॉडी लँग्वेज देखील सांगते फलंदाजांचं देखील. कारण आता आपण जर पाहिलं ना तर मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलच्या पाठीमागे आता बरंच धावसंख्या बनवायची आहे. परंतु शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके येतील का? प्रेक्षकांचं मनोरंजन करेल का अनिकेत? हो यावेळेस आपण जर पाहिलं तर ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल अलॉंग विथ दी कार्पेट चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल आली आहे. शेवटचा बॉल. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे.